नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वी विषय मराठी संकलित मूल्यमापन सत्र 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 50 गुणांसाठी आहे. वेळ 2 तास आहे. विभाग 1 गद्य. प्रश्न क्रमांक 1 खालील परिच्छेद वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुण. विद्यार्थ्यांनी व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित उत्तराचं वाचन करायचं आहे. त्यावर आधारित खाली काही प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे लिहून दिलेली आहेत. व्यवस्थित लक्षात ठेवा. बाली बेटावर कोणत्या संस्कृतीचे अवशेष आहेत? उत्तर: बाली बेटावर भारतीय संस्कृतीचे अवशेष आहेत. यानंतर पुढचा प्रश्न, खालील कृती पूर्ण करा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. खाली जी कृती दिलेली आहे ती पहा. इंडोनेशियाला दिलेल्या उपमा. 2 उपमा दिलेल्या आहेत, त्या लिहायच्या आहेत. समुद्रात रत्नजडित कंठ फेकून द्यावा तसा पाचूच्या बेटांचा पुंजका. आणि त्यानंतर दुसरी उपमा आहे कंठ्यातील कंठमणी. ह्या दोन्हीही उपमा लिहायच्या आहेत. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. बाली बेटावरील विविध ललित कला लिहा. 2 गुण. उत्तर: बाली बेटावरील विविध ललित कलांमध्ये नृत्य, गायन, शिल्प आणि चित्रकला यांचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 2, खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांनी व्हिडिओ स्टॉप करून कवितेचं वाचन करायचं आहे. कवितेवर आधारित पहिला प्रश्न पहा. खालील जोड्या जुळवा. 3 गुण. अ गट आणि ब गट दिलेला आहे. अ गटमधील पहा. कवेत अंबर घेताना. उत्तर ब. पाय जमिनीवर असावेत. चैन करावी स्वप्नांची. उत्तर क. आयुष्याला सामोरे जाताना. इच्छा दांडगी असेल तर अनेक मार्ग मिळतात. 2 संकटात कसे वागावे हे कवितेच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा. 2 गुण. 1 संकटांना घाबरून न जाता त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवून धीराने सामोरे जावे. आयुष्यात मोठी स्वप्ने पाहताना आणि ती पूर्ण करताना आपले पाय जमिनीवर असले पाहिजेत. यानंतर पुढील प्रश्न पहा. खालील उतारा वाच व प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुण. विद्यार्थ्यांनी व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित उत्तराचं वाचन करायचं आहे. शेख महम्मदचा स्वभाव कसा होता? उत्तर: शेख महम्मद फार संकोची स्वभावाचा होता. उत्तरामध्ये 4थी ओळ आहे. खालील आकृती पूर्ण करा. 2 गुण. शेख महम्मदचे दुकान. विक्री याची व्हायची. विक्री कशाची होत होती? वह्या म्हणजे वही. उत्तर लिहा. शेख महम्मद यांचे दुकान यांच्याजवळ होते. कशाजवळ होते? ऑफिसजवळ होते, म्हणून ऑफिस. उत्तर. यानंतर तिसरा प्रश्न, लेखिका वह्या विकत घेत कोणत्या महिन्यात? जून महिन्यात. उत्तरामध्ये जून महिन्याचा उल्लेख आलेला आहे. वाटप येथे करीत. झोपडपट्टीतील शाळकरी मुलांना वह्या वाटप करत असत. यानंतर पुढील प्रश्न पहा. कवितेवर आधारित प्रश्न आहेत. खालील कविता वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुण. म्हणजेच 10 मार्कांचे उतारे येतात आणि 10 मार्कांच्या कविता येतात. व्हिडिओ स्टॉप करून कवितेचं वाचन करा. पहिला प्रश्न, कवी कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव लिहा. 1 गुणासाठी हा प्रश्न आहे. विष्णू वामन शिरवाडकर, वि. शिरवाडकर. 2 कवींनी असे का म्हटले असावे असे तुम्हाला वाटते? जळावयास्तव संसारातून उठून या जाशी. या प्रश्नाचं उत्तर पहा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे, त्यामुळं उत्तर व्यवस्थित लिहा. देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकाने किंवा क्रांतिकाराने आपल्या सुखी संसाराचा त्याग करून मृत्यूला कवटाळले आहे हे दर्शवण्यासाठी कवीने असे म्हटले असावे. तिसरा प्रश्न, पुढील शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. जीवनांत, जीवनाचा शेवट किंवा मृत्यू. संध्येच्या रेषा म्हणजे सायंकाळच्या वेळी आकाशात दिसणाऱ्या रेषा. येथे जीवनाचा शेवटचा काळ असाही अर्थ अभिप्रेत असू शकतो. पुढील प्रश्न पहा. खालील वाक्यातील उद्देश आणि विधेय ओळखा. वाक्य पहा. त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो. उद्देश: त्याचा मोठा मुलगा. विधेय: दररोज आगगाडीने मुंबईला जातो. यानंतर पुढील प्रश्न पहा. खालील केवलप्रयोगी अव्ययांचा उपयोग करून वाक्य लिहा. बापरे, बापरे केवढा मोठा साप तो. आहाहा, किती हा बालिशपणा. ब प्रश्न, खालील वाक्यांचा प्रकार ओळखा. काल खूप पाऊस पडला. विधानार्थी वाक्य आहे. छत्री घेऊन जा आज्ञार्थी वाक्य आहे. 2-2 गुणांसाठी हे प्रश्न आहेत.
यानंतर पुढील प्रश्न पहा. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. 2 गुण. शाब्बास, चांगले काम केलेस उद्गारार्थी वाक्य आहे. तुम्ही सकाळी कधी उठता प्रश्नार्थी वाक्य आहे. ब प्रश्न. खालील अधोरेखित शब्दांसाठी समानार्थी शब्द वापरून ओळी पुन्हा लिहायचे आहेत. 2 गुण. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर. उत्तर. असे जगावे छाताडावर ललकार लावून अत्तर. आव्हानचा शब्द ललकार आहे. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती 70. असे दांडगी इच्छा ज्याची डगर तयाला मिळती 70. डगर म्हणजेच रस्ता. समानार्थी शब्द लिहायचा होता त्या ठिकाणी, म्हणून आपण हे शब्द वापरलेले आहेत. क प्रश्न. खालील इंग्रजी शब्दांसाठी वापरले जाणारे मराठी प्रमाण भाषेतील शब्द लिहा. ऑपरेशन, शस्त्रक्रिया, कॅन्सर, कर्करोग. यानंतर पुढचा प्रश्न आहे. माझा आवडता प्राणी या विषयावर निबंध लिहायचा आहे. निबंध लिहित असताना विद्यार्थ्यांनी कमीत कमी 10 ते 15 ओळी उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. आता आपण इथे उत्तर लिहून दाखवलेलं आहे. याचं वाचन करून यातील मुद्दे लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत उत्तर हे लिहिता येईल. जर या प्रश्नाऐवजी माझा आवडता पक्षी विचारलं तर हेच मुद्दे लिहायचे आहेत. थोडाफार फक्त बदल असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन लिहा. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. इथे नमुना दाखल 1 दिलेला आहे. महाबळेश्वर हे प्रेक्षणीय स्थळ दाखवलेलं आहे आणि त्याचे विषयी माहिती लिहिलेली आहे. व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित माहिती वाचन करा. जर तुम्हाला एखाद्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करायचे असेल तर कोणत्या गोष्टी विचारात घ्याल, त्याचे सादरीकरण कसे कराल, त्याचा आराखडा तयार करा. गुण 5. या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी तुम्हाला इथे मुद्दे दिलेले आहेत. आभार प्रदर्शन करताना लक्षात ठेवायच्या कोणत्या गोष्टी आहेत, सादरीकरण कसं करायचं आहे, त्याचेही मुद्दे दिलेले आहेत. व्यवस्थित हे मुद्दे लक्षात ठेवा आणि याप्रमाणे उत्तर लिहा. यानंतर पुढचा प्रश्न पहा. पत्रलेखन आहे. पत्रलेखनाचा विषय पहा. तालुका स्तरावरील बाल कला क्रीडा महोत्सवात तुमचा मित्र किंवा मैत्रीण उंच उडी या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. अभिनंदन करणारे पत्र लिहायचं आहे. इथे पत्राचा नमुना दिलेला आहे. याप्रमाणे विद्यार्थ्यांनी पत्राचे उत्तर लिहायचे आहे. प्रिय मित्र नाव लिहा, त्याचं दिनांक लिहा, पत्ता लिहा आणि याप्रमाणे पत्र लिहा. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिले आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा,